जवळजवळ सर्व शेतकऱ्यांकडे खोडवा ऊस आहे. टेम्परेचर वाढेपर्यंत खोडवा ऊसाचं चांगलं नियोजन आपण केलं पाहिजे. जमिनीतून एक खताचा ढोस असेल. ऊस कटिंग होऊन गेल्यानंतर पुढील 22 ते 23 दिवसाच्या आत आपण संतुलित खताचा डोस जमिनीतून द्यायला पाहिजेत. तो प्रति एकर याप्रमाणे प्रति एकर DAP असेल किंवा 9-24-24 50 किलो, पावडर फॉर्ममध्ये सिंगल सुपर फॉस्फेट 100 किलो, युरिया 70 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, हायकेलजी 12.5 किलो आणि मेटलाइन GR 12.5 किलो असं मिक्स करून आपण खोडवा ऊसाला खताचा डोस द्यायला पाहिजे. हा टोटल आता जवळजवळ 16 एकरचा ऊसाचा प्लॉट आहे. या ऊसाला आपण दोन्ही साईडने ऊस फोडून घेतला आणि या बेडवरती या मुळ्यांच्या कक्षेमध्ये आपण या ऊसाला खताचा डोस केलेला आहे. त्याचप्रमाणे या ऊसाला आपण किती फवारण्या घेतल्या साहेब? नाही आपण याला एक झाली हां आणि त्या नवीन लागवड केलेल्या 3. शेतकरी मित्रांनो, मागील 5-6 दिवसापूर्वी या ऊसाला आपण एक खताची फवारणी घेतलेली आहे. ती अशी घेतली 15 लिटर पाण्यामध्ये 20 लिटर पाण्यामध्ये कोरस SP 150 मिली घेतलेली आहे. या कोरस हे सूक्ष्म खत आहे. कोरसमुळे पानांमध्ये ताकद चांगली वाढली, पानांमध्ये क्लोरोफिल वाढले. 150 मिली आपण 20 लिटर पाण्याला कोरस SP घेतलेले आहे. मॅग्नेशियम सल्फेट 200 ग्रॅम घेतलेले आहे. फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी 13-40-13 आपण 150 ग्रॅम घेतलेला आहे. त्याचप्रमाणे रिच क्रॉप एक 40 मिली आपण या फवारणीमध्ये घेतले. तसेच नॅनो युरिया आपण पण वापरलेला आहे. तर नॅनो युरिया आपण 30 मिली अशा पद्धतीने सगळं मिक्स करून या ऊसाला आपण एक खताची फवारणी घेतलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर हे 3ऱ्या वर्षासाठी खोडवा आहे. खूप चांगल्यापैकी आपल्याला ऊस फुटून आलेला दिसेल आणि खोडाची जर जाडी बघितली तर खूप चांगल्यापैकी खोडाची जाडी पण आपल्याला दिसेल. शेतकरी मित्रांनो, जमिनीतून एक खताचा डोस हा संतुलित जायला हवा आणि त्यानंतर पानांद्वारे 18 ते 20 दिवसाच्या अंतराने 2 खताच्या फवारण्या ह्या खोडवा ऊसाला घ्यायला पाहिजेत. मागील 1 महिन्यापासून ज्या शेतकऱ्यांनी मी सांगितल्याप्रमाणे एक खताची फवारणी घेतलेली आहे. काही शेतकऱ्यांच्या 2 ते 3 फवारण्या झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे जमिनीतून संतुलित खताचा डोस केलेला आहे. अशा शेतकऱ्यांचा ऊस आपल्याला नक्कीच इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये वेगळा दिसेल. आमचे एक उत्कृष्ट आणि चांगले बागायतदार आहेत विश्वासराव पाटील कामखेडा यांचा हा 16 एकरचा खोडवा ऊस प्लॉट आहे. ऊस तुटून गेल्यानंतर पाचट ठेवलेला आहे. व्यवस्थित मशागत करून घेतली आणि एक जमिनीतून खताचा डोस दिला आहे ह्या बेडवरतीच आणि त्यानंतर एक खताची फवारणी घेतलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याही खोडवा ऊसाला 12 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 खताच्या फवारण्या घ्या. जमिनीतून एखादा खताचा डोस तुम्ही कमी द्या, पण पानांद्वारे खताची फवारणी घेतल्यानंतर पांढऱ्या मुळ्यांचा विकास चांगला होतो. पांढऱ्या मुळ्यांची संख्या चांगली वाढती, फुटव्यांची संख्या वाढते आणि पानांची ताकद वाढते. आणि ह्या पानांचं आयुष्य जास्त वाढल्यामुळे पुढं पेऱ्यात अंतर चांगले पडते, ऊसाची ग्रोथ म्हणजे वाढ चांगली होऊन जाते आणि परिणामी आपल्या ऊसामध्ये चांगल्यापैकी वाढ होऊन जाते. म्हणून माझं सर्व शेतकऱ्यांना एक सांगणं आहे की आपल्याकडं खोडवा ऊस असेल तर नक्कीच मनावर घ्या आणि खताची फवारणी या खोडव्या ऊसाला घ्या.